नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये धुळे जिल्हा पोलीस भरती 2026मध्ये जेवढे प्रश्न विचारले होते गणितासंदर्भातचे, त्या सगळ्यांचं सोल्युशन एकदम डिटेल आणि शॉर्ट ट्रिक अशा दोन्ही मेथडने घेणार आहोत. जर 25,000 रुपयांची वस्तू 30% तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती आहे असं म्हटलेलं आहे. बघा, 30% तोटा, पहिले तर ह्याच्यावरती लक्ष द्या. 30% तोटा म्हणजे काय असतो बघा, टक्केवारीचा अर्थ होतो भागीला 100. ठीक आहे, शेकडा याचा अर्थ होतो पर्सेंट, शेकडा. म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही भागीला 100 करायचं आहे. हा शून्य कटला, 3/10. ठीक आहे, तर छेदस्थानची जी किंमत आहे ती नेहमी तुमची खरेदी किंमत, मूळ किंमत, जे काही दिलेलं असेल ते, आणि वरचं वाढ, घट, सूट, नफा, तोटा ही गोष्ट वरती असणार आहे. इथे काय झालेलं आहे, तोटा झालेला आहे, म्हणजे अंशाचा काय असेल तुम्हाला तोटा असणार आहे. खरेदी किंमत 10 रुपयाची, 3 रुपयाचा तोटा, तर विक्री किंमत किती होणार आहे, 7 रुपये. 10 रुपयाची खरेदी, 3 रुपयाचा तोटा, तर विक्री किंमत किती होणार आहे, 7 होणार आहे. मग गणितात काय दिलं, ही जी खरेदी किंमत आहे ती 2500 रुपये आहे, 10 रुपये नसून 2500 रुपये आहे. तर ह्याला कितीने गुणलं तुम्ही, 250ने. तर ह्यालाही 250ने गुणा, किती येणार आहे, हा शून्याला शून्य, 7×5 = 35, ह्याचे आले 3, 7×2 = 14 आणि 3 होतील 17, म्हणजे 1750. ऑप्शन क्रमांक 2 हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे. आता ह्याला जर फास्ट करायचं झालं तर तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे की 30% म्हणजे 310 होतात, म्हणजे 10 रुपयाची गोष्ट 7ला गेली असेल, तोंडी जर काढायचं झालं तर 10 रुपयाची गोष्ट 7ला गेली असेल तर 10 बरोबर 2500, तर ह्याला पण 250ने गुणल्यानंतर किती येणार आहे, 175. ठीक आहे. दुसऱ्यात जो तुम्ही गोष्टी, ही झाली पद्धत एक. तुम्ही ज्या पद्धतीने सॉल्व करता ती पण पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. ही खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत आहे तुमची 250. त्याच्यावरती तुम्ही 30% तोटा केला म्हणजे 70. 100 वजा 30 वरती लिहिणार, छेदस्थानामध्ये भागीला 100 करणार. आता हे तुम्ही काय केलेलं आहे, रट्टा मारलेला आहे, पण आपण इथे कन्सेप्ट समजून घेतला की छेदस्थानची किंमत काय असते, काय नसते. आता ह्याला जर सॉल्व केलं तर ह्याचं उत्तर शेवटी 1750 येणार आहे. हे पण फास्टच झालं, पण कसं होतं की गणित ज्यावेळेस अवघड येतील ना, त्यावेळेस तुमच्या म्हणजे पर्सेंटेज, हे जे शेकडा आहे ते समजा 12.5% दिले, 12.5% दिले, 33.33% दिले, 37.37% दिले, 62.5% दिले, त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ही पद्धत खूप जास्त कॅल्क्युलेटिव्ह होऊ शकते. ठीक आहे, मी म्हणत नाही की ही पद्धत सोपी नाही आहे, पण हा काय शेवटी फॉर्म्युला आहे. खरेदी किंमत, तुम्हाला फॉर्म्युला रट्टा मारावा लावतो. खरेदी किंमत गुणीला काय करणार आहात तुम्ही, शेकड्या तोटा आहे म्हटल्यावर 100, तोटा असल्यामुळे वजा तोटा, छेदस्थानामध्ये छेदस्थानामध्ये 100, छेदस्थानामध्ये 100 गुणीला किती, नाही बरोबर किती येणार आहे, विक्री किंमत. हा काय झालं, शेवटी फॉर्म्युला झाला, पण आपण कसं सॉल्व केलं, त्याला कन्सेप्टने सॉल्व केलं. ठीक. त्यानंतर बघा, छापील किमतीवर 20% सूट असेल तर एका वस्तूची किंमत 44 रुपये आली तर त्या वस्तूची छापील किंमत किती. आता इथे पण तुम्ही तोच लॉजिक लावू शकता की वस्तूची किती किंमत आली आहे, 44 रुपये, 20% सूट असताना. मग आता बघा, 20% सूट तुमचा जो पद्धत आहे, एक्स गुणीला 20% सूट म्हणजे 100 वजा 20 म्हणजे 80, छेदस्थानामध्ये 100 बरोबर किती, 44. मग एक्स बरोबर किती येणार आहे, हा 100 तिकडे जाईल, 100 गुणीला 44, छेदामध्ये 80, हा शून्य कटला, इथे 5, इथे 4 आणि इथे 11, म्हणजे किती रुपये, 55 रुपये. कधी, पहिल्या स्टेपमध्ये, ही जी तुम्ही ओल्ड पद्धत वापरतात ती. पण आपल्याकडे काय आहे, दुसरी पद्धत आहे. 20% म्हणजे डायरेक्ट पाठ करा, 1/5. ठीक आहे, पर्सेंटेजवाला डायरेक्ट पाठ जर केला तुम्ही तक्ता तर तो 1/5 असतो. मग तुम्हाला जर नाही कळालं 1/5 कसा येतो, तर बघा दुसरी स्टेप, ती जास्त फास्ट आहे. 1/5 म्हटल्यानंतर 5 रुपयाची गोष्ट आहे, 1 रुपयाची सूट दिली आहे, 1 रुपयाची सूट दिली, म्हणजे 5 रुपयाची गोष्ट असल्यावर 1 रुपयाची सूट दिल्यावर ती 4 रुपयाला विकली. पण गणितात काय दिलं की 4 नसून 44 आहे. तुम्ही म्हणाल की ह्याला 11ने गुणलं तर ह्याला सुद्धा 11ने गुणा, डायरेक्ट 55 येईल. ठीक आहे, ओरली पण होऊ शकतं जर तुमचे कॅल्क्युलेशन थोडेसे फास्ट होऊ शकले तर. ठीक आहे, दुसरी स्टेप बघा. आता
तीच थोडीसं एक्सप्लेन करतो. 20% म्हणजे काय? 20%. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, टक्केवारीचं चिन्हाचा अर्थ होतो भागीला 100. याला म्हणतात पर्सेंट. पर्सेंट म्हणजे प्रति 100 म्हणजेच भागीला 100. शेकडा. मग हा शून्य कटला, किती आले? 1/5. हे जर पाठ असतील तर अजून सोपं. हे काय असणार आहे? तुमची छापील किंमत. आता सूट दिली ना ह्याने, सूट नेहमी तुम्ही छापील किंमतीवरतीच देणार. ही काय आहे? तुमची छेदस्थानची छापील किंमत. वरचा अंश काय म्हटलं तुम्हाला? नफा, तोटा, सूट, वाढ, घट जे काय असेल तर इथे असेल सूट. ठीक आहे, अंशच ठिकाणी सूट आली. मग तुम्ही 5 रुपयाची छापील किमतीवरती अंशाची सूट दिली, म्हणजे 1 रुपयाची सूट दिली, ती गोष्ट गेली असेल 4 रुपयाला. पण गणितात काय दिलं की हे जी किंमत आली आहे 4 रुपये सूट दिल्यानंतर, ही 4 नसून 44 आहे. मग तुम्ही इथे 11ने गुणला तर इकडे सुद्धा 11ने गुणा, म्हणजे उत्तर येणार आहे तुमचं 55 रुपये. ऑप्शन क्रमांक 2 हे काय असेल? तुमचं उत्तर असणार आहे. एक जलतरणपट्टू काही अंतर प्रवाहाच्या दिशेने 4 तासात पूर्ण करतो व परत मूळ ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर 5 तासात पूर्ण करतो. जर प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास असेल तर त्या व्यक्तीने एकूण किती किलोमीटर अंतर प्रवास केलेला असेल, असं म्हटलेलं आहे. बघा, प्रवाहाच्या दिशेने पहिले तर गोष्ट समजून घ्या की एखादा जलतरणपट्टू आहे, त्याला स्वतःचा वेग आहे, म्हणजे तो पोहत असेल, एखाद्या पाण्यामध्ये पोहतो एखादा व्यक्ती. ठीक आहे, आता याचे हात आहे असे समजा, हे तंगडे आहेत, तर तो पोहतोय ह्या प्रवाहाच्या दिशेने. ठीक आहे, प्रवाह इकडे चाललाय. मग काय होतं की जलतरणपट्टूचा काहीतरी वेग असेल, मी तो मानतो काय की एक्स मानतो की त्याचा वेग असेल जलतरणपट्टूचा एक्स किलोमीटर प्रति तास, कारण की इथे किलोमीटर प्रति तासमध्ये आहे, किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, आणि प्रवाहाचा वेग हा आहे जलतरणपट्टू, जलतरणपट्टूचा वेग, आणि एक असेल प्रवाहाचा वेग, जो की दिलेला आहे गणितामध्ये. किती दिलेला आहे? 2 किलोमीटर प्रति तास. 2 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, मग तुम्ही काय म्हणाल की तो गेलेला आहे 4 तासात एक अंतर. मग अंतर बरोबर काय असतं? अंतर बरोबर असतो वेग गुणिला वेळ. वेग गुणिला वेळ. ठीक आहे, मग वेग किती आहे? जर तो प्रवाहाच्या दिशेने जातोय, प्रवाहाच्या दिशेनं जातोय, तर हा प्रवाह काय करतो? जलतरणपट्टूला मदत करतो, म्हणजे त्याचा वेग, स्वतःचा वेग त्याला धक्का मारतो. म्हणजे तर काय होणार आहे? ह्या दोघांची बेरीज होईल, म्हणजे इफेक्टिव्ह वेग काय होईल? जर सेम दिशेने गेला तर x+2 एवढा त्याचा वेग होणार आहे, आणि वेळ किती लागलेला आहे त्यांना? 4 तास. हे अंतर जर तो प्रवाहाच्या ठिकाणी इथपर्यंत गेला, ठीक आहे, इथून निघाला आणि इथपर्यंत गेला, आता तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने धावत आहे. समजा त्याने तोंड बदललं, ठीक आहे, इकडून पोहायला सुरुवात केली. आता प्रवाह त्याला काय करेल? अपोज करेल. अपोज करेल म्हणजे काय? हे झालं तुमचं काय? प्रवाहाच्या दिशेने. प्रवाहाच्या दिशेने अंतर. ठीक आहे, हे जर प्रवाहाच्या दिशेने गेला तर, आणि जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आला, म्हणजे इकडून इकडे चालला, तर अंतराचा फॉर्म्युला चेंज होणार आहे का? अंतर बरोबर 2 अक्षरी शब्द वेग गुणिला वेळ. हे 2 अक्षरी शब्द ज्यावेळेस एकमेकांना गुणतात त्यावेळेस 3 अक्षरी शब्द तयार होतो. ठीक आहे, किंवा अंतर बरोबर वेग गुणिला वेग असं समजा. मग बघा, आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येत आहे, तर हा त्याचा काहीतरी वेग असेल, जलतरणपट्टूचा स्वतःचा काहीतरी वेग असेल, आणि त्याच्यामधून प्रवाह त्याला अपोजिट डिरेक्शनमध्ये, म्हणजे त्याचा वेग स्वतःच्या वेगा एवढा कमी करेल, म्हणजे त्याचा एकंदरीत वेग किती झाला असेल? विरुद्ध दिशेने एवढा झाला असेल, आणि एवढं जाण्यासाठी त्याला इथून इथपर्यंत येण्यासाठी वेळ किती लागलेला आहे? 5 तास लागलेला आहे. मग आता इथून इथपर्यंत तो अंतर गेला आणि इथून इथपर्यंत अंतर आला, तर आपण ह्या दोन्ही कंडिशनमध्ये काय म्हणू शकतो की त्याचं जे अंतर आहे जाणे आणि येणे, ते कसं असेल? समान असणार आहे. कसं असेल? समान. मग मी डायरेक्ट म्हणू शकतो की 4x+2 बरोबर 5x-2. ठीक आहे, मग यांचा जर मी गुणाकार केला तर 4x अधिक किती येणार आहे? 8 बरोबर 5x
वजा 10. मग हा जर 4x मी तिकडे पाठवला तर वजामध्ये जाईल. 5x मधून 4x आणि इकडे 8 होता, हा जो वजावाला 10 आहे मी जर तिकडे पाठवला तर तो अधिक होईल. ठीक आहे, मग xची किंमत किती आली? 10 अधिक 8 18 किलोमीटर. 18 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, हा वेग आहे, हा वेग आहे. मग आता काय करा, हा जो 18 किलोमीटर प्रति तास आहे ना, तो कशामध्ये पण ठेवून द्या, कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवा. अंतरच काढायचं आहे तुम्हाला. काय काढायचं बघा, त्या व्यक्तीने एकूण किती किलोमीटर अंतर प्रवास केला. मग आता बघा, त्याला अंतर काढायचं आहे. अंतर तो गेला इथून इथपर्यंत, म्हणजे ए टू बी गेला. मी म्हटलं समजा आपण म्हणूया की तो इथून इथपर्यंत किती अंतर गेला असेल, काही पण एक अंतर मानू शकता. मी मानतो की तो एल अंतर गेला असेल आणि तो परत वापस आला तर तो परत एलच अंतर गेला असेल. त्यांनी काय लिहिलेलं बघा, तर त्या व्यक्तीने एकूण किती किलोमीटर अंतर प्रवास केला. तुम्हाला हे नाही विचारलं की त्याच्यामध्ये किती अंतर होतं, म्हणजे इथून इथपर्यंत किती अंतर आहे. ते म्हटलं की त्या व्यक्तीने एकूण किती अंतर प्रवास केला, म्हणजे तो गेला पण आणि वापस आला पण, जाऊन वापस आला, म्हणजे त्याने डबल अंतर पार केलं असेल. मग अंतराचं सूत्र काय बघा, ह्या एक्सची जर किंमत टाकली तर 18 अधिक 2 गुणिला 4 म्हणजेच किती येणार आहे, 20 गुणिला 4 म्हणजेच 80 किलोमीटर. केवढं आहे, ही एलची लांबी आहे. म्हणजे इथून ए टू बी अंतर तुम्हाला भेटलं किती, 80 किलोमीटर. आणि तो जाऊन आला म्हणजेच किती अंतर गेलं असेल, 160 किलोमीटर एवढा तो अंतर जाऊन आला असेल. म्हणजे त्याने एकूण प्रवास केला असेल 160 किलोमीटर. ठीक आहे, ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत बघा आता. दुसरी पद्धत काय बघा, वेळ दिलेला आहे तुम्हाला. इथे लिहितो मी प्रवाहाच्या दिशेने आणि इकडे लिहितो विरुद्ध दिशेने. ठीक आहे, वेळ किती होता, प्रवाहाच्या दिशेने त्याला 4 तास लागलेले आहे, विरुद्ध दिशेने त्याला 5 तास लागलेले आहे. मग वेग आणि वेळ यांचं नेहमी संबंध लक्षात ठेवा. वेग आणि वेळ हे नेहमी त्याच्या व्यस्त प्रमाणात असतात. म्हणजे वेळेच्या व्यस्त प्रमाणामध्ये वेग असेल तर वेगाच्या व्यस्त प्रमाणामध्ये वेळ असेल. मग हा जो 5 आहे तो मी इकडे लिहितो आणि हा जो 4 आहे तो इकडे लिहितो. ठीक आहे, मग आता जो प्रवाहाच्या दिशेने जो वेग असेल तो कसा असेल, x अधिक 2 किलोमीटर, इथे असेल x वजा 2 किलोमीटर. हा किती दिला आहे त्यांनी, जे गुणोत्तर आलं आहे ते किती आलं आहे, 5/4 आलेलं आहे. किती आलं, 5/4. ठीक आहे, म्हणजे तुम्ही गुणोत्तर काय आलं बघा, हे आहे तुमचा वेग x अधिक 2 आणि ते आहे x वजा 2. हे किती आहे 5, हे किती आहे 4. ठीक आहे, मग आता ह्याला जर आपण सॉल्व केलं, जर ह्याला सॉल्व केलं तर हे दोन्ही गोष्टी समान असणार आहे. x/2 हा प्रवाहाचा वेग आहे आणि तो दिलेला आहे 5. किंवा तुम्ही असं डायरेक्टसुद्धा म्हणू शकता की x अधिक 2 हा प्रवाहाच्या दिशेचा वेग आहे जो गणितात दिला आहे 5. x वजा 2 हा प्रवाहाच्या विरुद्धच्या दिशेनं आहे तो दिला आहे 4. हे गुणोत्तर आहे एक प्रकारे. मग ह्याच्यामधला जो अधिक बरोबरचं चिन्ह आहे तो एकत्र करून घेतो. ठीक आहे, किंवा इथेही तुम्ही ह्या 4ने इकडे गुणलं तर इथे x अधिक 2 येणार आहे, इथे पण सेम येणार आहे, बरोबर 5 x वजा 2. ह्याच्यावरनं तुम्ही काय काढू शकता की एक्सची किंमत काढू शकता. काय काढू शकता, एक्सची किंमत काढू शकता. किंवा ह्याला अजूनही फास्ट ट्रॅकवरती न्यायचं असतं. ह्याला जर सॉल्व केलं बघा, हेच इक्वेशन बनणार आहे, हेच इक्वेशन बनणार आहे. ठीक आहे, एक्सची किंमत किती येणार आहे शेवटी 18. एक्सची किंमत किती येणार आहे 18. मग तुम्ही इथे काय म्हणू शकता, जर वेग 18 किलोमीटर म्हणजे इथे किती येणार आहे, वेग आला समजा इथे 20 आला, तर 20 गुणिला 4 80 किलोमीटर अंतर गेलं असेल आणि आला असेल म्हणजे 160 किलोमीटर. ठीक आहे, आता ह्याच इक्वेशनमध्ये बघा वेग आणि वेळचं परत गुणोत्तर लिहितो मी. वेग 4/5 वेळ आणि वेग किती आलं 5/4. इथे किती आहे x अधिक 2 आहे, इथे आहे x वजा 2.
जर आपण ह्याचं गुणोत्तर समान ठेवलं, इथे कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. ठीक आहे. इथे 10 आणि इथे 8, पण इथे कितीचा फरक आहे? 2चा. म्हणजे आपल्याला जो वेग आलेला आहे, ते कशा प्रकारचं आहे बघा. मी जर ह्याला 2 न घेता, ह्या 2ला, ह्या 2ला 2 न घेता y जर घेतला, मी म्हटलं की x अधिक y आहे, x वजा y आहे. हे जर 10 घेतलं आणि हे 8 घेतलं, तर ह्याच्यामध्ये y ची किंमत किती येणार आहे? वजा केल्यानंतर हा अधिक होईल, हा 2y होईल, इथे वजा केल्यानंतर इथे 2 येईल. म्हणजे y ची किंमत 1 येणार आहे. म्हणजे हा ह्याच्या डबल असला पाहिजे. म्हणजे हा 10च्या दुप्पट असला पाहिजे 20 आणि हा 8च्या दुप्पट असला पाहिजे 16. ठीक आहे. आता हे लॉजिकल आहे. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस कराल तर हळूहळू येईल तुम्हाला. हे 20, हा 16, इथे 4 आला, हा 2च राहणार, हा इथे y बरोबर येणार 4. म्हणजे तुम्ही जो वेग काढणार होता x अधिक 2 20, ठीक आहे, x वजा 2 4, 16. मग आता तुम्ही काय करणार? अंतर काढण्यासाठी ह्या दोघांचा गुणाकार करणार. वेग गुणिला वेळ बरोबर अंतर, किंवा ह्या दोघांचा गुणाकार करणार. दोन्हीकडे अंतर समानच आहे. 20 गुणिला 4 80, 5 गुणिला 16 80. ठीक आहे. हा आहे ह्याच्या मागचा कन्सेप्ट. आता मला एवढ्या गोष्टी सांगण्याची इच्छा याच्यासाठी झालं, कारण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हावे. कधी कधी आहे ना, ह्या इक्वेशन फॉर्म होत नाही, कधी कधी हे लक्षात राहतं. मग त्याला अप्रोच कसा करायचा सोडवताना ते तुमच्या लक्षात यावं, म्हणून एवढा सगळा उठाठोक केलेला आहे आपण, उठाठेव केलेली आहे. बघा, आता तुम्हाला अशा प्रकारचं गणित दिलं आणि सांगितलं x बरोबर आहे आणि x ची किंमत काढायची. मग काय करतो आपण अशा कंडिशनमध्ये? ह्या दोन संख्यांचा गुणाकार करतो. 36 गुणिला 5 180 होतील, अधिकच 4 ह्या दोघांचा गुणाकार, आणि ह्याच्यामध्ये ही संख्या मिळवतो. या दोघांचा गुणाकार केल्यानंतर 180 अधिक 4 किती होणार आहे? 184. छेदस्थानी किती आहे? 5. ठीक आहे. भागाकारामध्ये काय दिलेलं आहे? ह्या दोघांचा गुणाकार 5 गुणिला 24 120 प्लस 4 124 छेदामध्ये 5. ठीक आहे. आता गुणाकार, हा जो भागाकार आहे 184 छेदामध्ये 5, याला आपण काय करूया? भागाकाराला गुणाकार करूया. आणि हे जे गोष्टी असतात ह्या उलट्या करायच्या. या भागाकाराला जर मी गुणाकार केला तर 5 वरती जाईल आणि छेदस्थानी किती येणार आहे? 124. बघा, हा 5 कटला. इथे कितीने भाग जातो? दोघांना 4ने भाग जातो. 4 चोक 16, खाली उरले 2, 4 सक 24, छेदस्थानामध्ये 4 त्रिक 12 आणि 4 एक 4. म्हणजे उत्तर काय आलं? 46 छेदामध्ये 31. ऑप्शन क्रमांक 1 हे काय असेल? तुमचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. 65चा वर्ग वजा 16चा वर्ग. सध्या हा जो वर्गमूळ दिलेला आहे हा सध्या विसरून जा. ठीक आहे. तुमच्याकडे वर्गमूळ दिला आहे असं समजू नका. मग ह्याला काय मानतो मी? 65ला मानतो A आणि 16ला मानतो B. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं बघा, हा वर्गमूळ विसरून जा सध्या. ह्याला काय दिलेलं तुम्हाला? Aचा वर्ग वजा Bचा वर्ग. मग आपल्याकडे सूत्र काय आहे? Aचा वर्ग वजा Bचा वर्ग, A अधिक B आणि A वजा B. ठीक आहे. A अधिक B म्हणजे 65 अधिक 16, 65 प्लस 16, 65 प्लस 16 किती येणार आहे? 65 प्लस 16, 1 हातचा 81. ठीक आहे. A प्लस B ची किंमत आली तुमच्याकडे 81 गुणिला, आता हा कंस आहे म्हणजे इथं गुणाकार आहे. मग 65 वजा 16 जर केले तर इथे येतील 9, हातचा वापस आला तर 49. ठीक आहे, 49. मग हे जर सॉल्व केलं तुम्ही, ह्याला जर वर्गमूळ लावला तर ह्याला पण तुम्हाला वर्गमूळ लावावं लागेल, ह्याला पण वर्गमूळ लावावं लागेल. ठीक आहे. मग हा किती आला बघा? वर्गमुळामध्ये 81 गुणिला 49. आता तुम्हाला क्लिअरली कळत आहे की हा कशाचा वर्गमूळ आहे? 81 कशाचा वर्गमूळ आहे? तर 9 वर्ग आहे 9चा, आणि 49 कशाचा वर्ग आहे? 7चा. मग याला वर्गमुळाच्या बाहेर जर काढला तर 9 गुणिला 7 किती येणार आहे? 63. ऑप्शन क्रमांक 3 हे काय असेल? तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, राम लक्ष्मण भरतने एक कार भाड्याने घेतली आणि त्यांनी ती अनुक्रमे 40 50 60 तास वापरली. जर कारचे एकूण भाडे 4500 रुपये झाले असेल तर भरतला किती रुपये भाडे द्यावे लागेल? बघा, आता
ज्याने जेवढ्या तास गाडी वापरली असेल तेवढ्या तासासाठी त्याला पैसे द्यावे लागेल. म्हणजे मी जर म्हटलं की मी 1च तास वापरली, कोणीतरी 2 तास वापरली, कोणीतरी 3 तास वापरली, तर ज्याने सगळ्यात जास्त वापरली त्याला सगळ्यात जास्त भाडं द्यावं लागेल आणि ते भाडं कसं असणार आहे? गुणोत्तरामध्येच असणार आहे. गुणोत्तरामध्ये पहिले तर त्यांना किती भाडं द्यायचं ते आपल्याला काढावं लागेल. मग पहिले बघा, राम, नंतर लक्ष्मण आणि नंतर भरत. ठीक आहे. हे तिघं जण होते. एक होता 40 तास वापरणारा, दुसरा होता 50 तास वापरणारा आणि तिसरा होता 60 तास वापरणारा. आता जर यांचे गुणोत्तर काढलं तर हे सगळे शून्य कटतील. म्हणजेच ह्याला ₹4 द्यावं लागतील, ह्याला ₹5 द्यावं लागतील, तर ह्याला ₹6 या प्रमाणात त्यांचे भाडे वाटले पाहिजे. जर एकूण भाडे 4 आणि 6 10 + 5 ₹15 भाडं झालं असेल, तर त्यांना ह्या प्रमाणात वाटून द्यावं लागेल. पण गणितात काय दिलेलं आहे बघा, हे जे भाडं झालंय ते ₹15 नसून किती झालेलं आहे? 4500. 4500. मग इथे काय म्हणू शकतो की 15 त्रिक 45 3. ठीक आहे, 15 त्रिक 45 आणि हे 2 शून्य. म्हणजे 300 ने गुणल्यानंतर हे 4500 झालं असेल. आता कोणाचंही विचारू द्या तुम्हाला, तुम्हाला काय करायचं? ह्या 300 ने गुणायचं आहे. ह्याला 300 ने गुणला किती आला? 1200. ह्याला 300 ने गुणला किती आला? 1500 आणि ह्याला 300 ने गुणला किती येणार आहे? 1800. आता तुम्हाला कोणाचं विचारलेलं आहे बघा, तुम्हाला विचारलं आहे भरतला. भरत कुठला आहे? इथे तिसरा. मग त्याला किती रुपये द्यावे लागतील? सगळ्यात जास्त रुपये भरतला द्यावं लागेल, जे किती आहे? 1800 आहे. आता बघा, हे सॉल्व करायच्या आधी आता शॉर्ट ट्रिक सांगतो मी. तुम्हाला जसंच कळालं ना, हे जे पैसे आहेत ते 4, 5 आणि 6 याच्या प्रमाणात आहे. 4, 5, 6च्या प्रमाणात आहे. मग सगळ्यात मोठे भरतनं दिलेलं आहे म्हणजे 6च्या पटीतलं आणि तुम्हाला उत्तर काढायचं आहे 6ने भाग जाणारी संख्या. तर ही संख्येला 6ने भाग जाऊ शकतो, हिला भाग जाऊ शकतो, हिला आणि हिला भाग जात नाही 6ने. ठीक आहे. त्याच्या मागचं कारण काय की 6ची कसोटी काय म्हणते की त्या अंकाला कमीत कमी 3ने भाग गेला पाहिजे आणि समसंख्या असली पाहिजे. मग ह्या दोन्ही नाही, ह्या दोन्ही नाही. म्हणजे 2 आणि 3ने भाग जाणाऱ्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. मग ह्याला 2ने जातो, ह्याला 2ने जातो, पण यांना 3ने भाग जात नाही. ह्याला जाऊ शकतो 6ने भाग, ह्यालाही जाऊ शकतो. पण तुम्ही ऑप्शन इलिमिनेट केलं तरी परीक्षेमध्ये ऐन टायमाला काही सेकंद उरलेले असताना अशा प्रकारची रिस्क घेणं सार्थक ठरू शकतं. ठीक आहे. 4 ऑप्शनपैकी 2 ऑप्शन जर इलिमिनेट होत असेल तर 2 ऑप्शनवरती रिस्क घ्यायला हरकत नाही. आता सेम तसंच आहे बघा, एका त्रिकोणातील कोनांची मापे 6, 5, 4 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठा कोन, आता सर्वात मोठा कोन कोणता आहे? 6चा आहे. मग 6ने ह्याला भाग जात नाही, 6ने ह्याला भाग जात नाही, 6ने ह्याला भाग जात नाही. 6ने भाग जाण्यासाठी एकतर ती समसंख्या पाहिजे. ठीक आहे, एकमेव आहे, ही पण आहे, ही नाही आहे, ही नाही आहे, हे तर डायरेक्ट कटतं. परत ह्याने 6ने भाग जात नाही, पण ह्या संख्येला 6ने भाग जातो. तुम्ही डोळे झाकून म्हणू शकता की याचं उत्तर 72 असेल आणि जरी आलंच तर पॉईंटमध्ये उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. तर हे ऑप्शनवरनं आपण इलिमिनेशन केलं. ही झाली पहिली पद्धत. दुसरं पद्धत काय आहे की समजा तुम्हाला त्रिकोण दिलेला आहे आणि तुम्हाला म्हटलं की हा 6x आहे, हा 5x आहे, काही पण घ्या, कुठलंही अंतर घ्या, 4x आहे. हे 3 कोनांच्या अंतर्गत कोनांची बेरीज किती येणार आहे? नेहमी त्रिकोणाच्या अंतर्गत कोनांची बेरीज, अंतर्गत कोनांची बेरीज नेहमी 180 असते. किती असते? 180. म्हणजे ही जी बेरीज यायला पाहिजे, म्हणजे एखादा कोन जर मी 6चा मानला, दुसरा कोन 5चा मानला आणि तिसरा कोन 4चा मानला, तर 6 आणि 5 11 आणि 4 15 त्यांची बेरीज यायला पाहिजे. जर एवढेच कोन असले असते तर 15. पण गणितात दिले की 15 नसून 180 आहे. मग ह्याला कितीने गुणल्यानंतर 180 होतं? तर ह्याला 12ने गुणल्यानंतर 180 होतं. जर त्यांनी येथे 12ने गुणलं तर हे जे काय दिलेलं आहे आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे, या गुणोत्तरला पण आपण प्रत्येकाला 12ने गुणून घ्यायचं. पण तुम्हाला काय सांगितलेलं आहे? सगळ्यात मोठा कोन, तर 12 सकून 72. सगळ्यात लहान विचारलं असतं तर 12 चोक 48. त्याच्यानंतर बघा, मिली सेंटी बरोबर किती मीटर?
हे 25 मिलीलिटर प्लस 45 सेंटीमीटर बरोबर किती मीटर असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा 25 मिलीमीटर अधिक 45 सेंटीमीटर बरोबर एक्स मीटर. ठीक आहे, मीटरमध्ये उत्तर काढायचं आपल्याला. पहिले तर मी तुम्हाला ज्यावेळेस हा चॅप्टर शिकलो होतो आपण, कोणता परिमाणे वजन मापेवाला, तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं मिली, सेंटी, देसी, ठीक आहे, मीटर, लिटर आणि ग्राम. ठीक आहे, आता जर तुम्हाला डावीकडून उजवीकडे जायचं असेल, ठीक आहे, मिलीलिटर इथे आहे, तुम्ही इकडे जायचं आहे 1, 2 आणि 3 घरं. ठीक आहे, उजवीकडे जायचं आहे. तर मग तुम्ही काय करणार आहात, याच्यावरती एकतर 3 शून्य द्या आणि ते भागाकारात घ्या 1 वरती. ठीक आहे, कशावरती? 1 वरती. मिलीकडून इथपर्यंत जायचं आहे, 1 घर, 2 घर, 3 घर, मग तेवढे शून्य ठेवायचे 1, 2 आणि 3. ठीक आहे, हे झालं कशामध्ये? मीटरमध्ये. मिलीमीटरचं डायरेक्ट मीटरमध्ये कसं कन्व्हर्जन केलं? हा 25 जो आहे त्याला भागाकारामध्ये घेतलं. भागाकारामध्ये काय घेणार आहे? मिलीमीटर इथे आहे, त्याच्यानंतर किती घरं आहेत? 1, 2 आणि 3. तिसऱ्या घरावरती जायचं आहे. मग ह्या खाली छेदात 1 लिहायचा, त्याच्यावरती 3 शून्य ठेवायचे. ठीक आहे, 45ला जर मला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर सेंटी कुठे आहे? बघा सेंटीमीटर, सेंटी आहे इथे. इथून तुम्हाला इकडे आणि इकडे उजव्या साईडला जायचं आहे. किती घर? 2 घर जायचं आहे. तर मग पहिले 1 भागाकारामध्ये लिहिला आणि 2 घर लिहिले, तर ते झालं मीटरमध्ये. तर येणारं उत्तर बघा कसं आहे. आता ह्याचा छेदस्थानी आहे 1000, याच्या छेदस्थानी आहे 100. तर ह्याचा छेद समान करण्यासाठी इथे 1 शून्य ठेवला तर अंशावरती पण 1 शून्य ठेवावा लागतो. ठीक आहे, मग हे किती झालं बघा, 25 छेदामध्ये 1000. आता हे दोन्ही छेद समान झालेले, वरती लिहितो मी 450, एकूण झालं मीटर. बरोबर किती येणार आहे? 25 प्लस 450, 475 छेदामध्ये 1000 मीटर. मग उत्तर किती येईल बघा. जेवढे शून्य आहेत तेवढे पॉईंट सारखवायचे. म्हणजे एक जर शून्य कट केला तर पॉईंट इथे लागेल, हा जर शून्य कट केला तर पॉईंट इथे लागेल, हा जर शून्य कट केला तर पॉईंट इथे लागेल. म्हणजेच 0.475. पॉईंट 4च्या आधी पॉईंट पाहिजे, 475 आणि उत्तर आलं मीटरमध्ये. ठीक आहे, कुठलं आहे? ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघा, अशा प्रकारचं गणित दिलं होतं आणि तुम्हाला एक्सची किंमत विचारलेली होती. मग अशा कंडिशनमध्ये बघा, खाली मोजायचं की पॉईंट नंतर किती शून्य आहे, पॉईंट नंतर किती संख्या आहेत, म्हणजे दशांश संख्येनं, दशांश नंतर किती संख्या आहेत. इथे आहे 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3 समान आहे, ह्या संख्या समान आहे. मी डायरेक्ट कट करतो, कारण की इथे गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे. डायरेक्ट कट करायचं, काही संबंध नाही ठेवायचं. इथं बेरीज वजाबाकी जर वेगळं असलं असतं तर आपण कट नसतं केलं, पण इथे काय आहे? गुणाकार, इथे गुणाकार, डायरेक्ट कट करून टाकला. मग उरला काय? 0.7 आणि इथे उरलेलं आहे 0.07. ठीक आहे, समान संख्या आहेत. मी जर असं म्हटलं की 0.007ला जर मी ए मानलं तर हा एक ए झाला, छेदस्थानी ए झाला, ए डायरेक्ट कटू शकतो. ठीक आहे, तुम्हाला तसं नसेल कळत तर हे डायरेक्ट कटू शकतात समान जर असतील तर. मग उरलं काय आपल्याकडे? 0.7 गुणिला 0.7 किती उरतं? 7 7 49. पहिले तर 49 लिहून घ्यायचे. दशांश नंतर किती संख्या आहेत? 1. इथे दशांश नंतर किती संख्या आहे? 2. मग हे ज्या संख्या आहेत ह्याला मोजायचं, 1, 2 आणि 3. टोटल दशांश नंतर 3 संख्या आल्या पाहिजे. मी इथं 0 लिहितो, दशांश दिला. आता 3 संख्या पाहिजे, पण इथे 2 आहे म्हणून इथे एक 0 दिला. किती आला? 0.49. 0.049. तसंही डायरेक्ट तुम्ही जर बघितलं असतं तर हे कटल्यानंतर 7 7 49 येतात आणि ऑप्शनमध्ये एकमेव उत्तर होतं 49वालं. तर इथे पॉईंट बघायची पण गरज नव्हती, पण तुम्हाला एक्सप्लेन करणं हे माझा भाग आहे की तुम्हाला परत पॉईंटमध्ये दशांश संख्येमध्ये काही एक गडबड झाली नाही पाहिजे. बघा, अशा प्रकारचं गणित दिलं होतं. तिथं दिलं होतं चे टक्केवारी बरोबर 78. मग आता ह्याला मी म्हणतो की एक्सचे टक्केवारी, एक्सचे 15% बरोबर 78. मग एक्स, ठीक आहे, जशाला तसा लिहून घेतला, काही पण लिहू शकता तुम्ही. हे जिथे ची,
ची, च्या हे शब्द तुम्हाला जिथे दिसेल, ठीक आहे, शेकडेवारीमध्ये किंवा गुणाकार म्हणजे शाब्दिक उदाहरणात पण, तिथे त्याचा अर्थ 99% गुणाकार होतो. मग सरळ सरळ गुणाकार करायचा. काय करायचा? गुणाकार करायचा. ह्याचा केला गुणाकार. बरोबर 15%. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं या टक्केवारीचा अर्थ होतो भागीला 100. लिहिले भागीला 100. बरोबर लिहिले 78. ठीक आहे. मग x बरोबर इथे जर मी 5ने भाग दिला तर 5 त्रिक 15, 5 दुणे 10 आणि 20. 3/20 आले. हा जो 20 आहे तिकडे पाठवला मी गुणाकारात जाईल. 78 गुणिला 20 छेदस्थानामध्ये 3. 3ने भाग दिला 3 एक 3, 3 दोन्ही 6, खाली उरला एक 3 सका 18. 26 दुनी 52 आणि हा 0. मग कशाचे तुम्हाला 15% काढायचे होते ते 78 आलेले आहे, ते आहे 520चे. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. आता हे मागचं गणित जे घेतलं होतं आपण वर्गमुळामध्ये सेम तसंच ह्याला काय मानतो मी? ए मानतो. मग हा एचा वर्ग होईल. या संख्येला जर मी ए मानला तर ह्याला जर मी मानला तर हा बीचा वर्ग होईल. मग काय येणार आहे? एचा वर्ग वजा बीचा वर्ग. काय असतो? याला जर सॉल्व केलं किंवा सोडवलं तर ए अधिक बी आणि गुणिला ए वजा बी असं येईल. ठीक आहे. मग ए अधिक बी म्हणजे ह्या दोन संख्यांची बेरीज इथे करून घेऊ आपण. किती आहे? 1100 अधिक 888 किती येणार आहे? 8 8 8 9 1 1988 गुणिले ह्याचा अर्थ होतो गुणेगार ए वजा बी 1100 वजा 888. इथे येईल 2, हातचा वापस दिला. इथे किती येणार आहे? 10 1 हातचा वापस दिला 2 212. आता बघा परीक्षेमध्ये नेहमी क्रॉस चेक करायचं पूर्ण सॉल्व करायच्या आधी. 8 दुनी 16 हे एकक स्थानच्या संख्यांचा गुणाकार, कारण की इथे गुणाकार आहे. 8 दुनी 16. 6 वाला जर एकमेव ऑप्शन असेल बघा, एकक स्थानी 6 आहे का? नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन नसेल. एकक स्थानी 5 आहे, हा ऑप्शन नसेल. एकक स्थानी 4 आहे, 8 दुनी 16, 6 पाहिजे होते आपल्याला, तर एकमेव ऑप्शन आहे जिथे 6 आहे. डोळे झाकून हे उत्तर मारायचं. जर तुम्हाला परीक्षेमध्ये वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. नाहीतर काय करा माहिती आहे परीक्षेमध्ये 1988 गुणिला 212 ह्याच्यामध्ये 1 मिनटं वाया घालवा आणि ह्याचं उत्तर किती येणार आहे? 421 456. ठीक आहे. शेवटी तुम्ही इथपर्यंतच पोहोचणार आहात. परीक्षेमध्ये आपल्याला ॲप्रोच डेव्हलप करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे. एका आयताची लांबी 21 मीटर आणि रुंदी 30 मीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती आहे असं म्हटलेलं आहे. मग बघा काय आहे, आयत दिलेला आहे तुम्हाला. ही आहे आयताची लांबी किती दिलेली आहे? 21 मीटर आणि रुंदी किती दिलेली आहे? 13 मीटर. ठीक आहे. मग ह्याच्या आतमध्ये ह्या ज्या लांबी रुंदीने व्यापलेलं क्षेत्र आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर त्याचं एक सूत्र असतं, सूत्र असतं लांबी गुणिला रुंदी. लांबी गुणिला रुंदी. मग ह्या दोघांचा गुणाकार केला 21 गुणिला 13 किती येणार आहे? 13 एक 13, हातचा आला 1, 13 दुनी 26 आणि 1 27. 273 मीटरचा वर्ग. नेहमी ह्याच्यावरती लक्ष ठेवायचं. एक ऑप्शन सापडला डायरेक्ट उत्तर मारू नका, कारण काय होतं माहिती आहे का, आजकाल पोलीस भरती खूप जास्त हे होत चालली आहे, हुशार होत चालली आहे. 273 चौरस मीटर, मीटरचा वर्ग, मीटरचा वर्ग किंवा ह्यालाच तुम्ही काय म्हणू शकता 273 चौरस मीटर. बरं ही काय भानगड आहे बघा, मीटरचा वर्ग, ठीक आहे, मीटरचा वर्ग लिहितो आपण किंवा चौरस मीटर. मीटर स्क्वेअर इंग्लिशमध्ये, स्क्वेअर म्हणजे काय? चौरस आणि मीटर. ठीक आहे. मग हेच ऑप्शन शोधायचं होतं. 273 एकमेव ऑप्शन आहे. कधी कधी ऑप्शनमध्ये 2-2 देतात, इथे चौरस मीटर इथं घन मीटर असं काहीतरी करून देतात. तर ते वाचण्यासाठी थोडासा प्रश्न आणि ऑप्शन नीट वाचा, जेणेकरून तुमचा 1 मार्क वाया जाणार नाही. त्याच्यानंतर बघा पोलीस मेसमध्ये 110 किलो तांदूळ एका आठवड्याला लागतात. एका आठवड्याला लागतात म्हणजे 7 दिवसाला लागतात. ठीक आहे.
तुम्हाला काय म्हटलेलं आहे, तर 63 दिवसांकरता किती तांदूळ लागेल. बस सोपं आहे. हे काय आहे, एकमान पद्धतीचं जे गणित आहे, एकमान पद्धत, ह्याच्यामध्ये विचारल्या टाईपसारखं आहे. काय बघा, की पोलीस मेसमध्ये 110 किलो तांदूळ एका आठवड्याला लागतो. ठीक आहे, म्हणजे 7 दिवसाला. इथं लिहिले दिवस, इथं लिहिलं लागणारं तांदूळ, इथं लिहिलं तांदूळ. ठीक आहे, 7 दिवसाला जर त्याला 110 किलो लागतात, तर त्याला 63 दिवसाला किती तांदूळ लागेल. किंवा तुम्ही सरळ सरळ म्हणू शकता की हा याच्या किती पट आहे, 9 पट आहे. मग ह्यालाही 9 पट करा. 110 गुणिला 9 किती येणार आहे, 990 किलो. ऑप्शन क्रमांक 1. तसं नाही कळालं तर 7 दिवसात 110 किलो तांदूळ लागतो, तर 63 दिवसात किती तांदूळ लागेल. तिरकस गुणाकार केला तरी चालेल. कसं येणार बघा, x बरोबर 63 गुणिला 110 छेदस्थानीमध्ये 7, 7 एक 7, 7 नम 63, 9 गुणिला 11 99 आणि हा 0. किती किलो तांदूळ लागेल, तर 990 किलो. आता बघा, हा जो प्रश्न दिलेला आहे हा ॲक्च्युली MDH मसाले यांच्यावरती आधारित आहे. MDH मसाला म्हणजे काळकाम वेगमध्ये M1D1H1 म्हणजेच माणसं, दिवस आणि तास काय दिलेलं असतं बघा, माणसं, दिवस आणि तास बरोबर असतं M2D2H2 भागीला असतं W1 भागीला असतं W2. ठीक आहे, आता एकूण एक कन्सेप्ट सांगतो. इथे आहे माणसं. ठीक आहे, किती मेन लागले, किती माणसं लागले. इथे आहे किती दिवस लागले, किती दिवस त्यांनी सोबत काम केलं. आणि इथे आहे किती तास काम केले, आर्स म्हणतात त्याला. ठीक आहे, आर्स मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये आर असं काहीतरी म्हणतात. ठीक आहे, आणि हे असतं काम. हे काय आहे, काम. ठीक आहे, इथे दुसरे माणसं, त्यांनी कितीतरी दिवस काम केलं असेल, कितीतरी तास काम केलं असेल, इथे वेगळं काम केलं असेल. ठीक आहे, पण ज्यावेळेस पैशाची गोष्ट येते, ही नेहमी कामासाठी देणार आहे. म्हणजे तुम्ही जर एवढे लोक मिळून तुम्ही 15, 20, 40 दिवस काम करा. जर तुम्ही एखादं पेज टाईप केलं समजा, त्याला तुम्हाला 100 रुपये भेटणार असेल, तुम्ही एका दिवसात केलं तरी तुम्हाला 100 रुपयेच भेटणार आहे. आणि तुम्ही जर 40, 50, 100 दिवसही लावले तरी तुम्हाला त्या एका पेजसाठीच पैसे भेटणार आहे. तर मग कामाच्या जागी आपण काय म्हणू शकतो इथे, पैसे. ठीक आहे, याला वेजेस पण म्हणू शकता तुम्ही वर्कच्या ऐवजी. ठीक आहे, म्हणजे काय पगार, पैसा भेटला त्याला. तर मग हा फॉर्म्युला वापरायचा, कामाच्या जागी फक्त पैसे ठेवायचे. बघा, 6 माणसे 15 दिवसात किती रुपये कमवतात, 2700. ते लिहिले छेदस्थानी, 2700 रुपये कमवतात. तर 10 माणसे 15 दिवसात किती रुपये कमवतील. मग इथे बघा, हा जो 10 गुणिला 15 आहे तिकडे भागाकारात, किंवा हा जो x आहे तो तिकडे पाठवला. हा 10 गुणिला 15 जशाल तसा, हा छेदस्थानामधला 2700 तिकडे पाठवला, तर तो गुणाकारात झाला. हे दोन संख्या गुणाकारात आहे, इकडे पाठवल्या, ह्या भागाकारात जाईल. 6 गुणिला 15, हा गुणिला गुणिला कटून गेलं. इथे किती येणार आहे बघा, 6×24 खाली उरले 3, 6×5 30 आणि हा 0 किती आले, 450. आणि हा 10चा एक 0 ह्याच्यावरती ठेवून दिला. म्हणजे त्यांना किती रुपये लागतील, तर 4500 रुपये कमवतील ते एका एवढ्या दिवसामध्ये. ठीक आहे, ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत काय बघा, इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की इथे 15 दिवस आहे, तिकडे पण 15 दिवस आहे. म्हणजे हा फॉर्म्युला जरी नसता वापरला तरी काम झालं असतं. दिवस समान आहे, दिवस समान आहे. तर 6 माणसे 2700 रुपये कमवतात, तर 10 माणसे किती रुपये कमवतील, तर एक्स बरोबर येणार आहे 2700 गुणिला 10 गुणिला 10 आणि छेदस्थानी 6. ह्याने याला भाग दिल्यानंतर किती येणार आहे, 450. आणि एक्सची किंमत किती येणार आहे, 4500. ठीक आहे, कसंही केलं तरी तुमचं उत्तर सेमच येणार आहे. 64,800 सेकंद म्हणजे किती तास. बरं, आता हे सेकंदामध्ये आहे, 64,800. ठीक आहे, हे सेकंद आहे. याला जर मी भागीला 60 केले
तर या सेकंदाचं काय होणार आहे, मिनिट होणार आहे. कारण काय असतं, 60 सेकंद किंवा 1 मिनिट. 1 मिनिट बरोबर काय असतं, 60 सेकंद. ठीक आहे, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. मग या सेकंदाला किंवा या सेकंदाला जर मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल, आता एवढे सेकंद आहे समजा, तर मला 1 सेकंद करायचा असेल, तर हा जो 60 आहे इथे भागाकारातला तिकडे जर पाठवला तो भागाकारात जात असतो. ठीक आहे, मग इथे काय होईल, सेकंदाला मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी भागाकार करावा लागतो. सेम तसंच 1 तास म्हणजेच किती असतो, 60 मिनिट असतो. 60 मिनिट. पण 1 मिनिट म्हणजे किती असतो, हे 60 जर मी बाजूला काढला, गुणीला 1 मिनिट मी म्हणू शकतो. 60 गुणीला 1 मिनिट म्हणजे 60 मिनिट. मग ह्याला कसं होणार आहे, 60 गुणीला 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद गुणीला 60 सेकंद. ठीक आहे, म्हणजे 1 तास म्हणजे 60 गुणीला 60 सेकंद. तर 1 सेकंद म्हणजे किती तास होणार आहे, 1 सेकंद म्हटल्यावर बरोबर 1 तास भागीला 60 गुणीला 60. हा जो गुणाकारातला असतो इकडे भागाकारात येईल. म्हणजे ह्याला जर मी अजून मिनिटाला जर मी अजून 60ने भाग दिला, सॉरी इथे जर हे जे मिनिटात आलेलं आहे किती आलेलं आहे बघा, हे एवढं जे मिनिटामध्ये दिसतंय तुम्हाला, याला जर मला 60ने भाग दिला, याला जर अजून 60ने भाग दिला, तर हा काय होणार आहे, वरतीच जाणार आहे गुणाकारामध्ये. म्हणजेच काय, वरच्या साईडला जाईल, म्हणजे इथे जाऊन गुणाकार करेल. मग हा मिनिटाचा कशामध्ये कन्वर्ट झाला, तास. आणि तुम्हाला तासच काढायचे होते, किंवा डायरेक्ट म्हणा की 1 तास म्हणजे 3600 सेकंद. मग 64,800 भागाकारामध्ये 3600 असंही केलं तर 60 गुणीला 60 हे 3600च असतं, किंवा असंही सॉल्व करू शकता. मग हे 2 शून्य कटले, इथे 9ने भाग दिला, 9 चोक 36, 9 साती 63, खाली उरला एक, 9 दोन्ही 18, 18 चोक 72, 18 तास. ऑप्शन क्रमांक 4 हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, 2 संख्यांचे गुणोत्तर 7-3 आहे, त्यांच्यामधील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या. बघा, 2 संख्या मी मानल्या की 7-3, जे गुणोत्तर दिलेलं आहे ते लिहून घेतलं की पहिली संख्या ही, दुसरी संख्या ही. जर मी म्हटलं की ही 7च असते आणि ही 3च असते, तर ह्याच्यामध्ये फरक किती आला असता, आपण म्हटलं असतो की ह्या दोघांमध्ये फरक, या दोघांची वजाबाकी करून आला असता, जो आला असता 4. काय आला असता, हा फरक. पण गणितात हा फरक 4 नसून किती दिलेला आहे, 28. मग इथे कितीनं गुणलं तुम्ही, 7ने गुणलं. कितीने गुणलं, 28. 4ला फरकाला हा फरक ॲक्च्युअल येण्यासाठी 7ने गुणलं, 7 चोक 28. मग ह्यालासुद्धा 7ने गुणा आणि ह्यालासुद्धा 7ने गुणा. तुम्हाला ज्या हव्या असलेल्या नंबर ते कोणते असणार आहे, 7 7 49, 7 त्रिक 21. कोणत्या असतील त्या 2 संख्या, 49 आणि 21. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. 20 आणि 50 यांचा लसावी काढा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, लवकर सोडवायचं असेल तर पहिले तर सगळ्यात मोठी संख्या शोधायची अशा टायमिंगमध्ये, 50. मग एकतर लसावी 50 असायला पाहिजे, 50 नाही आहे, किंवा 50च्या पाड्यामध्ये मधली संख्या असली पाहिजे. मग 70 50च्या पाड्यात येत नाही, 90 50च्या पाड्यात येत नाही, 80 50च्या पाड्यात येत नाही. कोणती संख्या येते, 100 येते. दुसरी पद्धत काय तुम्ही जी वापरतात ते 20 आणि 50 लिहायचे, इकडं 10ने भाग दिला तर इथे 2 आणि 5 राहतील. मग इथे परत 2ने भाग दिला तर इथे 1 आणि इथे 5 राहतील. परत इथे कितीने भाग दिला, 5ने भाग दिला तर इथे 1 आणि इथे 1. ठीक आहे, मग तुम्ही काय करता, शेवटी या सगळ्यांचा गुणाकार करता. किती येतो, 5 दुनी 10, 10 10 100. ठीक आहे, कशी पद्धत तुम्ही यूज करू शकता, तुम्हाला जी योग्य वाटते. पण लवकर जर परीक्षेत अप्रोच डेव्हलप करायचं असेल तर जी मोठी संख्या आहे त्याला पहिले बघायचं. मोठ्या संख्या कोणत्या आहे, इथे 50. मग 50च्या पटीतली संख्या घ्यायची. दिलेल्या आकृतीमध्ये ए वजा बी 60 अंश आहे, तर ए बरोबर किती. बघा, हा जो तुम्हाला चिन्ह दिसतं, ही जी आकृती दिसते तुम्हाला, ही ए आणि बी. ठीक आहे, आता सध्या तुम्ही हे विसरून जा की काय दिलेलं आहे. मी जर सरळ लाईन मारली आणि कसा पण एक लाईन मारून दिली कुठे पण, ठीक आहे, अशी मारा, काय फरक नाही पडत. जर मला कोणी म्हटलं की हे एक्स आहे, हे वाय आहे, हे ए आहे, हे बी आहे, किंवा हा पी आहे, हा क्यू आहे, मग ह्या सगळ्यांच्या
जर इंडिव्हिज्युअल ए प्लस बी, इथे पी प्लस क्यू, इथे वाय प्लस एक्स यांची जर बेरीज केली तर ही किती यायला पाहिजे? ही सरळ लाईन एवढंच कोन आहे ना, हा काय आहे? कोन आहे, अंश आहेत, हे अंश आहेत, हे अंश आहेत, हे अंश आहेत, हा कोन आहे, सगळ्यांचे कोन आहेत. मग या सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे? तुम्ही म्हणाल की ही सरळ लाईन त्यांच्या अंशाची बेरीज असली पाहिजे, जे की आपण म्हणतो 180. म्हणजे ह्या जी संख्या दिलेल्या आहेत, ही जी आकृती दिलेली आहे, ठीक आहे, तुमच्या समोर जी आकृती दिसते ह्याच्यावरनं तुम्ही काय म्हणू शकता की कोन ए अधिक बी ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती किती यायला पाहिजे? 180. आणि तुम्हाला काय दिलेलं आहे बघा आकृतीमध्ये? ए वजा बी दिलेला आहे, ए वजा बी दिलेला आहे 60 अंश, ए वजा बी दिलेला आहे 60 अंश. ठीक आहे, आता ह्याला जर मी सॉल्व केलं, सरळ बेरीज करतो यांची. इथे ए अधिक ए 2 ए होतील, हा वजा बी अधिक बी कटला, 180 प्लस 60 240 होतील. ए बरोबर हा 2 इकडे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला, हा भागाकारात जाणार आहे, भागीला 2. किती झाली याची किंमत? 120. तुम्हाला कशाची किंमत काढायची होती? एचीच किंमत काढायची होती. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. त्याच्यानंतर बघा गुणाकार करा असं म्हटलेलं आहे. बघा ह्या केसमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, ही जी संख्या दिसते तुम्हाला, ही एक संख्या आहे, ह्याने उचलायचं पहिले, ह्याने ह्याला गुणाकार करायचा. 3 गुणिला 2 किती आहे? 6. ठीक आहे, मग जिथे 6 नाही आहे पहिले तर ते ऑप्शन कट करून घ्यायचे. ठीक, कट करून टाकले. आता हे 2 ऑप्शन राहिले. त्याच्यामध्ये पण आता इथे एक्स आणि वाय आहे, इथे एक्स वर्ग आहे. पहिले तर एक्स वाय लिहून घेतला मी, इथला जो एक्स वाय आहे तो लिहून घेतला. इथे एक्सचा घात किती आहे? 2 आहे. इथे एक्सचा घात 1 आहे. मग ज्यावेळेस घातांकाचा गुणाकार होतो, म्हणजे एचा घात एन ए आणि एचा घातांक समजा एन लिहिला मी, तर ए गुणाकारामध्ये, ह्या दोन संख्या गुणाकारामध्ये, ह्याचा घातांक समजा एम आहे, एम आणि एन, तर यांची काय होते? नेहमी बेरीज होते. मग इथे 2 आहे, इथे 1 आहे, म्हणजे इथे टोटल तिसरा घात आला पाहिजे. इथे दुसरा घात आहे, हा ऑप्शन कट. डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता की 6x घन वाय वजा काय येणार आहे? ह्या दोघांचा गुणाकार 4, 2 गुणिला 2 4. परत एक्स, इथे एक्सचा पहिला घात आहे, इथे एक्सचा पहिला घात आहे, इथे येईल एक्सचा दुसरा घात, आणि वायचा कोणताही गुणाकार नाही आहे, वाय प्लेन होता. ह्याचं काय उत्तर येईल? असं उत्तर येईल. त्याच्यानंतर बघा ABCD हा काय आहे? चक्रीय चौकोन आहे. याला काय म्हणतात? चक्रीय चौकोन. म्हणजे काय की एखाद्या वर्तुळाच्या आतमध्ये एखादा चौकोन काढला आहे. म्हणजे काय इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर याला सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हणतात. काय म्हणतात? सायक्लिक क्वाड्रिलेटर. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन. ठीक आहे. दिलेल्या माहितीवरून ABCDचे क्रमाने कोणाची मापे काढा. म्हणजे ABCDची काढायची. म्हणजे पहिले 2x असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर 4y असतील, आणि नंतर x असेल, y असेल, अशा प्रकारचं असणार. ठीक आहे. आता बघा परीक्षेमध्ये जर आलं तर एक गोष्ट कन्सेप्ट लक्षात घ्या. चक्रीय चौकोन म्हणजे काय? एखाद्या वर्तुळामध्ये जर एखादा चौरस अडकवला तुम्ही, कोणताही चौरस नाही, चौकोन, तर त्याच्या समोरील बाजू, समजा हा जर x मानला आणि ही जर y मानली, आता दिलेलं आहे, हे जर दोघं समोरासमोरील बाजू यांची बेरीज नेहमी 180 होते. इथे समजा P मानला, इथे Q मानला, तर हे P प्लस Q या दोन कोणांच्या मापाची बेरीज किती असायला पाहिजे? 180 असायला पाहिजे. मग आता तुम्हाला काय दिलेलं बघा, ABCD या क्रमाने कोणाची मापे, म्हणजे ह्याची आणि ह्याची मापांची बेरीज, म्हणजे A पासनं C पर्यंत जायला ह्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 180. आणि ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज, ह्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 180. मग बघा अल्टरनेटिव्ह नंबर घेऊन पाहू, ह्या दोघांची बेरीज 180 येईल का? या दोघांची येईल का? तर ऑप्शन नाही आहे. ह्या दोघांची बेरीज 180 येईल का? या दोघांची येऊ शकते, पण ह्याची नाही येणार, तो ऑप्शन नाही आहे. इथे बघा या दोघांची ऑलरेडी क्रॉस होते, ही पण नाही आहे.
या दोघांची 180, या दोघांची 180, ऑप्शन क्रमांक 2 ही आहे ऑप्शन पद्धत. आता डिटेलमध्ये समजून घेऊ की काय होय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे, आपण फक्त ऑप्शनवरनं सोडवलं, त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा कन्सेप्ट समजून सांगितलं की समोरासमोरील ज्या कोन असतात चक्रीय वर्तुळामध्ये, समोरासमोरील जर कोन असतात म्हणजे हा कोन आणि हा कोन यांच्या मापांची बेरीज म्हणजे 2x अधिक x या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 असेल. मग 2 आणि 1 3 होतील, 3x बरोबर 180. एक्सची किंमत किती आली तर तुम्ही काय म्हणाल की 180 इथे 3 गुणाकारात आहे, इकडे पाठवला भागाकारात जाईल, किती येईल 60 अंश. ठीक आहे, एक्सची किंमत आहे 60. मग 2xची किंमत किती होईल त्याच्या दुप्पट म्हणजे 120. 120 नाही आहे याच्यात, 120 ह्याच्यात पण नाही आहे, 120 ह्याच्यात नाही आहे. डायरेक्ट हे उत्तर मारलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, किंवा 60 जरी शोधला असता तुम्ही तरी 60 कुठेच नाही आहे, फक्त एकाच ठिकाणी आहे. तर 2x किती होणार आहे, कारण की हा 2a पासून सुरुवात होते, 2 गुणिला 60 म्हणजे 120 होतील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता हे झाले कुठले, ह्या समोरील. आता हे समोरील 4y प्लस y यांची किती बेरीज येईल 180. ठीक आहे, चक्रीय वर्तुळामध्ये दोन समोरासमोरील कोनांच्या मापाची बेरीज 180 असते. 4 आणि 1 5y बरोबर 180. मग वायची किंमत किती येणार आहे 180 छेदामध्ये 5, हा गुणाकारातला तिकडे पाठवला, किती आला 36. हा जर 36 असेल तर 36 इथेही नाही आहे, 36 इथेही नाही, 36 इथे नाही, आणि ह्याच्या 4y काढायचं होतं ना. ठीक आहे ना, एक आहे 4y, 4 गुणिला 36 किती येणार आहे 144. 144. त्यानंतर बघा, एका चौरसाचे क्षेत्रफळ 400 चौरस सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाची परिमिती किती येईल. ठीक आहे, चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 400 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, हा आहे चौरस, याचे सेंटीमीटर, याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 400. म्हणजे हा काय असतो चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग म्हणजे एचा वर्ग बरोबर दिलेला आहे 400. मग बाजू किती येईल तर वर्गमूळ करा दोन्ही साईडला. वर्गमुळामध्ये जर 400 घेऊन गेलो तर किती येणार आहे 20 येणार आहे. बाजू किती झाली 20, बाजू झाली 20, बाजू झाली 20, बाजू झाली 20, बाजू झाली 20. तुम्हाला काय म्हटलं त्या चौरसाची परिमिती किती. आता परिमिती कन्सेप्ट समजून घेऊ की परिमिती म्हणजे समजा हा कोन आहे इथे काहीतरी, मी दोरी घेतली, ती इथून इथपर्यंत लावली, इथून इथपर्यंत लावली, इथून इथपर्यंत लावली, तर इथून इथपर्यंत लावली. परिमिती म्हणजे मला इथून इथपर्यंत जायला किती दोरी लागली, किती मीटरची, इथे सेंटीमीटर आहे, किती सेंटीमीटरची दोरी लागली इन शॉर्ट. ठीक आहे, म्हणजे हे अंतर किती आहे. तर क्षेत्रफळ म्हणजे ह्या दोरीच्या आतमध्ये किती क्षेत्र व्यापल्या गेलं त्याला क्षेत्रफळ म्हणतात. ठीक आहे, मग परिमिती कळालं तुम्हाला तर ह्याचा फॉर्म्युला डायरेक्ट तयार होतो. इथे 20 आहे, 20 अधिक 20 अधिक 20 अधिक 20 म्हणजेच ह्याचा परिमिती, चौरसाची परिमिती कशी तयार झाली बघा. चौरसाच्या परिमितीचं क्षेत्रफळ सूत्र 4 गुणिला बाजू. ठीक आहे, मग 4 गुणिला 20 किती येणार आहे 4 गुणिला 20 80 सेंटीमीटर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा अशा प्रकारचं गणित दिलेलं आहे. एक्सची किंमत काढायची आहे. मग आपण काय करतो बघा, ह्या दोघांमध्ये आणि ह्या दोघांमध्ये एक संख्या कॉमन दिसते. एक संख्या कॉमन दिसते, कोणती आहे ती 5732. 5732. मी जर ह्याला ए मानलं, ह्याला ए मानलं तर आपण काय म्हणू शकतो की हे 678 ए वजा 578 ए आहे. ठीक आहे, मी जर या संख्येला ए मानलं तर हा 678 ए होईल, हा 578 ए होईल. ह्या दोघांमधला फरक काढला तर हा किती होईल 100 ए. एची किंमत किती आहे, एची किंमत आहे 5732 गुणिला 5732. मग आता 100ने जेवढे शून्य आहेत ते 5732 वरती, 100 वरती 2 शून्य आहेत तर फक्त हे 2 शून्य त्याच्यावरती ठेवायचे आहेत.
ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. जर तुम्हाला तसं नाही समजलं तर काय करा माहिती आहे का, ए नाही घ्यायचं कळालं तर त्या कंडिशनमध्ये काय करायचं, हे 5732 त्याच्यामधून काय घ्यायचा, सामान्य किंवा कॉमन बाहेर काढायचा. त्याचा जर कॉमन बाहेर काढला तर इथे राहतील 678, वजाचं चिन्ह, परत हा कॉमन घेतला म्हणजे काय, हा कटून जातो म्हणजे याला 1 लिहायचं आणि इथे येईल 578. मग इथे ह्या दोघांचं वजाबाकी केली तर ही 100 येईल आणि इथे गुणिला 5732. कसंही केलं तर ही पहिली पद्धत, ही दुसरी पद्धत, उत्तर काय येणार आहे शेवटी, एवढंच. आता बघा, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे असं म्हटलेलं आहे. एकतर तुम्ही प्रत्येकाला भाग द्या, ठीक आहे, कारण काय, हे जे काय म्हणतात त्याला, हे जे अपूर्णांक आहेत, हे जे फ्रॅक्शन्स आहेत, हे जे अपूर्णांक आहेत हे इम्प्रॉपर आहे. 2 प्रकारचे असतात बघा फ्रॅक्शन, अपूर्णांक हे 2 प्रकारचे असतात. एक असतो प्रॉपर फ्रॅक्शन आणि एक असतो इम्प्रॉपर फ्रॅक्शन, ठीक आहे, इम्प्रॉपर. आता ह्याच्यामध्ये फरक काय, प्रॉपर काय असतो, ज्याचा छेद मोठा असतो, अंशापेक्षा छेद मोठा असतो, छेद मोठा असतो, छेद मोठा असतो अंशापेक्षा, तो काय असतो तुमचा प्रॉपर फ्रॅक्शन असतो. तो काय असतो तुमचा प्रॉपर फ्रॅक्शन असतो. पण ज्याचा छेद लहान असतो अंशापेक्षा तो इम्प्रॉपर असतो, ठीक. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता दोघांनाही पद्धती सेम आहेत, फक्त प्रॉपर आणि इम्प्रॉपरमुळे थोडासा गडबड होते. आता बघा, ही संख्या, ह्याचा अंश ह्याच्यापेक्षा मोठा आहे, ह्याचा अंश ह्याच्यापेक्षा मोठा आहे, ह्याचा अंश ह्याच्यापेक्षा लहान आहे, म्हणजे ही संख्या काय सगळ्यात लहान असणार आहे. ह्याचा अंश ह्याच्यापेक्षा मोठा आहे, ठीक आहे. मग ही सगळ्यात लहान झालेली आहे, कारण की अपूर्णांकाचा अंश म्हणजे न्यूमरेटर हा लहान आहे डिनॉमिनेटरपेक्षा, छेदापेक्षा लहान असल्यामुळे ही संख्या लहान होईल. मग ह्याला तर ह्या प्रॉपर फ्रॅक्शन असल्यामुळे त्याला पहिले बाहेर काढून टाकलं, कारण की तुम्हाला काढायचं काय आहे, सगळ्यात मोठा अपूर्णांक काढायचा आहे. मग पहिले तर लिहून घ्यायचं 7/5 उरलेले, 11/9 आणि 9/8. ह्याच्यामध्ये फक्त ह्याच्यामध्ये फरक शोधायचा. कितीचा फरक आहे, 2चा. इथे कितीचा फरक आहे, 2चा. इथे कितीचा फरक आहे, 1चा. मग आता हे जे 2, 2 आणि 1 जो फरक काढला आपण, ह्याला काय करायचं आहे माहिती आहे का, हा जो फरक आहे हा समान करायचा आहे. म्हणजे आता इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 करण्यासाठी मला काय करावं लागेल, 2ने गुणावं लागेल. म्हणजे मी फक्त इथे 2ने गुणणार. इथे 2ने गुणलं तर वरती किती झालं बघा, इथे झाला 18, इथे झाला 11, इथे झाला किती, 7. आता ह्याच्यामध्ये जो सगळ्यात मोठा असतो, जो सगळ्यात मोठा असतो ती सगळ्यात लहान संख्या असते. कारण काय, की हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. इम्प्रॉपर म्हणजे ज्याचा छेद अंशापेक्षा लहान आहे, म्हणून ती सगळ्यात लहान होते, ठीक आहे. मोठी संख्या सगळ्यात लहान होते आणि सगळ्यात छोटी संख्या काय होते, सगळ्यात मोठी होते. मग ही 7 जो आहे तो कशाशी संबंधित आहे, 7/5शी. पण तुम्ही इथे काय करू शकता, 7/5 हे उत्तर मारू शकता, किंवा ह्याला प्रत्येकाला पॉईंटमध्ये कन्वर्ट करा. हा 0.80च्या आसपास येईल, हा किती येणार आहे, 5×1=5, 1.4. याचा काढत बसला तर 1.11 काहीतरी येईल, याचा काढत बसला तर 1.1 उरला म्हणजे 1, 2, 5 असं काहीतरी येईल, ठीक आहे. तरी पण तुमचं उत्तर तेच येणार, 1.4 हा मोठा आहे बाकीच्यापेक्षा. एका संख्येच्या 5/8 मध्ये 5 मिळवले असता 45 अंक येतो, तर ती संख्या कोणती, एका संख्येच्या. आता मी काय म्हटलं, चे आलं का काय करायचं, गुणाकार करायचं. मग एक संख्या आपल्याला माहिती नाही आहे कोणती आहे, मी म्हणतो की ती संख्या असेल x. मग 5/8 एका संख्येच्या म्हणजे xने 5/8ला पहिले गुणलं, एका संख्येच्या म्हणजे xच्या 5/8, च्या आलं म्हणून गुणाकार. पहिले सांगितलं चे, चाची कोणी आलं तर काय करायचं, गुणाकार. मध्ये ह्याच्यामध्ये जर मी 5 मिळवले तर मला किती उत्तर आलं पाहिजे होते, 45. मग x 5/8 बरोबर किती येणार आहे, हा अधिकचा जो 5 आहे मी जर तिकडे पाठवला तर वजा होईल, म्हणजे किती येणार होतं, 40, ठीक आहे. हा इकडून काढून टाकला आपण तिकडे पाठवल्यामुळे. मग इथे काय येईल बघा, x बरोबर हा 40 आहे, हा जो 8 आहे इकडे भागाकारात तिकडे पाठवला गुणाकारात जाईल, हा जो 5 आहे
इकडे पाठवला भागाकारात जाईल. 5 एक 5, 5×8 = 40. किती येणार आहे उत्तर? x बरोबर 8×8 = 64. म्हणजे ती संख्या कोणती आहे? तर ती संख्या आहे x म्हणजे 64. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर बघा, x ही विषम संख्या आहे, तर त्यापुढील समसंख्या कोणती असेल? बघा, अशा प्रकारचं ज्यावेळेस गणित दिसेल तर विषम संख्या तुम्ही कोणती मानू शकता? कोणती एक विषम संख्या घ्या. पण अशा कंडिशनमध्ये काय करायचं माहिती आहे का? सगळ्यात लहान विषम संख्या घ्यायची. 1, 3 अशा काहीतरी विषम संख्या घ्यायच्या. जर ह्याच्याच जागी सम विचारला असता तर आपण काय ठेवलं असतं? एक तर 0 ठेवलं असतं किंवा 2 ठेवलं असतं. ठीक आहे, इथे जर सम दिलं असतं तर आपण संख्या ठेवून बघितल्या असत्या. एक्सच्या जागी 0 किंवा 2 ह्या किमती ठेवून बघितल्या असत्या. विषम संख्या कोणती आहे? 1 आणि 3. मी काय करतो आता बघा, एक किंमत ठेवून बघतो विषममध्ये. एक्सची किंमत मी जर 1 ठेवली, कारण 1 ही काय आहे? विषम संख्या आहे. मी जर इथे 1 ठेवला तर 2 गुणिला 1 2 अधिक 3 किती झाले? 5. तुम्हाला काय पाहिजे? समसंख्या पाहिजे. ही विषम संख्या आहे. इथे 1 किंमत ठेवली तर 2 गुणिला 1 किती झाले? 2 झाले. 2 अधिक 4 किती झाले? 6. ही समसंख्या आहे. पुढचे ऑप्शन चेक करायची गरज आहे मला वाटत तर नाही, पण तरी पण आपण तुमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी चेक करूया. बघा, 1 गुणिला 3 3 अधिक 4 किती होतील? 7. म्हणजे हेही नाही आहे. 4 गुणिला 1 4 अधिक 7 किती होतील? 11. तर ही विषम आहे. तुम्हाला सम पाहिजे. एका संख्येला 8ने गुणण्याऐवजी 38ने गुणले असता गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 250ने जास्त झाला तर ती संख्या कोणती? एका संख्येला गुणायचं होतं, ठीक आहे, आणि ती शोधायची तुम्हाला. मग एका संख्येला सांगितलं मी मानतो की ती एक संख्या x आहे आणि त्या संख्येला गुणायचं होतं तुम्हाला 28ने, म्हणजे हे उत्तर पाहिजे होते. पण गुणलं कितीने तुम्ही? तर 38ने गुणलं. कशाला? त्या संख्येला. मग आता ही संख्या ह्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे? तर ह्या दोघांचा फरक काढला किंवा वजाबाकी केली तर तुम्हाला ते कळून येईल. 38 गुणिला x वजा 28 गुणिला x. ह्याने गुणायचं होतं, ह्याने गुणलं म्हणजे ही मोठ्या संख्येने गुणलं. मग ह्याच्यामध्ये ही जी मोठी संख्या आहे ती कितीने जास्त आली? तर 250ने जास्त आली. मग 38मधून 28 गेले, किती येणार आहे? 10x बरोबर किती आले? 250. मग x बरोबर 250 जशाला तसे. हा 10 इकडे गुणाकारात आहे, इकडे पाठवला हा भागाकारात जाईल. म्हणजे एक्सची किंमत किती येणार आहे? 25 येणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं काय असेल? उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे 26 गणित इथे धुळे पोलीस भरतीचे घेतलेले आहे. आता हळूहळू आपल्या कोर्समध्ये एक व्हिडिओ येत जातील. धन्यवाद.